नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल यातील दुसरा पाठ अंतर्गत हालचाली या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आणि आपल्या चॅनलवर स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत। तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। त्यामध्ये अ, अंतरंगातील मंद भूहालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत? पर्याय आहेत भूरूपांवर, गतीवर, दिशेवर। तर याचा योग्य पर्याय आहे गतीवर। त्यामध्येच आ, मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? तर पर्याय आहे दाब, ताण, पर्वत। तर यातील योग्य पर्याय आहे ताण। पुढे आहे ई, खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते? पर्याय आहे ताण, दाब, अपक्षय। तर यातील योग्य पर्याय आहे ताण। ई, खालीलपैकी वली पर्वत कोणता? पर्याय आहेत सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट। तर याचा योग्य पर्याय आहे हिमालय। पुढे आहे उ, विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भूहालचालींचा परिणाम आहे? पर्याय आहेत पर्वत निर्माणकारी, खंड निर्माणकारी आणि क्षितिज समांतर। याचा योग्य पर्याय आहे खंड निर्माणकारी। प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा। त्यामध्ये अ, हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या। कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या। याचं उत्तर आहे कारण हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप झाला असता जमीन हादरते। 2, प्राथमिक लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होते। या उलट दुय्यम लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी होत जाते। 3, भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात। त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी जोरजोरात मागे पुढे हलतात व त्यानंतर वेगाने खाली कोसळतात। पुढचा प्रश्न आहे आ, मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। तर या दोन्हीमधील फरक पाहूया। 1, मेघालय पठार हे गट पर्वताचे उदाहरण आहे, तर दख्खनचे पठार हे ज्वालामुखीय पठाराचे उदाहरण आहे। 2, भूपृष्ठावर पडलेल्या दाबामुळे मेघालय पठाराची निर्मिती होते, तर भेगीय ज्वालामुखींमुळे या दख्खन पठाराची निर्मिती झाली। 3, मेघालय पठार मंद भू हालचालींमुळे निर्माण झाले आहे, तर दख्खनचे पठार हे शीघ्र भू हालचालींमुळे निर्माण झाले आहे। पुढचा प्रश्न आहे ई, बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। उत्तर आहे कारण जागृत ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो। 2, भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो। 3, त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जाण्यास वाव मिळतो, म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। पुढचा प्रश्न आहे ई, बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। उत्तर आहे 1, कारण अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो। 2, या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो। 3, या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो, त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। उ, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो। याचं उत्तर कारण भूकंप क्षेत्राचा व त्याचप्रमाणे ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो।
2. भूपट्टांची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटले असता मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो. भूपट्टांच्या सीमावर्ती भागास तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो व ज्वालामुखीचा उद्रेक होतो. 3. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात. अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. प्रश्न 3. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. त्यामध्ये अ. किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. तर यामध्ये हालचाल कोणती होईल? शीघ्र भू हालचाली. आ. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. तर या ठिकाणी मंद भू हालचाल होईल. पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. तर या ठिकाणी शीघ्र भू हालचाली होतील. ई. प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. या ठिकाणी मंद भू हालचाली होतील. प्रश्न 4. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. आता या ठिकाणी जो क्रम दिलेला आहे तो एकदा व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे योग्य क्रम तुम्हाला लक्षात येईल. तर खाली आपण योग्य क्रम दिलेला आहे तो पाहूया. आता पहिलं येईल, प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. 2. साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते. 3रा क्रम आहे, भूपट्ट अचानक हालतात. 4था आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. आणि 5वा क्रम आहे, कमकुवत बिंदूपाशी म्हणजेच भ्रंश रेषेपाशी खडक फुटतात. तर असा त्याचा योग्य क्रम राहील. प्रश्न 5. फरक स्पष्ट करा. यामध्ये गटपर्वत व वली पर्वत या दोन्हीमधील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. पाहूयात. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन खंडकावर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. तर वली पर्वतामध्ये अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. 2रा आहे, गटपर्वतामध्ये 2 समांतर विभंगामधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गटपर्वतांची निर्मिती होते. तर वली पर्वतामध्ये सांगता येईल, वळ्यामुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. गटपर्वतामधील उदाहरणे देता येतील, युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. तर वली पर्वताची उदाहरणे आहेत हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज पर्वत. आता पुढे आहे आ. प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी या दोन्हीतील फरक सांगायचा आहे. पाहूयात. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. तर प्राथमिक भूकंप लहरीनंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात त्यांना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात. 2रा आहे, प्राथमिक भूकंप लहरी या घन, द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. तर दुय्यम भूकंप लहरी या केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात. 3. प्राथमिक भूकंप लहरींच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होते. तर दुय्यम भूकंप लहरींच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरीच्या वहनाच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी होते. प्राथमिक भूकंप लहरी या दुय्यम भूकंप लहरीपेक्षा कमी विध्वंसक असतात. तर दुय्यम भूकंप लहरी या प्राथमिक भूकंप लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात. पुढे आहे ई. भूकंप व ज्वालामुखी या दोन्हीतील फरक सांगायचा आहे. यामध्ये 1. भूपृष्ठाखालील हालचालीमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हा हादरा म्हणजेच भूकंप होय. तर पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन व वायू पदार्थ भूपृष्ठावर फेकल्या जाण्याची क्रिया म्हणजे ज्वालामुखी किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होय. 2 समांतर विभंगामधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गटपर्वतांची निर्मिती होते. तर वळ्यामुळे पृष्ठभागाचा भाग
उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. 3. युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय. ज्वालामुखीची उदाहरणे आहेत हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज व आल्प्स पर्वत. प्रश्न 6. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. तर भूकंप होण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. 2. ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. 3. याशिवाय भूपृष्ठाखालील खंडकात विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात. पुढचा प्रश्न आहे जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत? उत्तर आहे जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स पर्वत इत्यादी. पुढचा प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? उत्तर आहे 1. भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते. 2. भूकंपाच्या प्राथमिक लहरीनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात. 3. या लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती किंवा घरे वर खाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते. पुढचा प्रश्न आहे भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? त्यामध्ये आता या ठिकाणी भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम पाहूयात. 1. भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, भूजलाचे मार्ग बदलतात, सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात. तर भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम पाहूया. 1. भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. 2. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. 3. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. 3रा प्रश्न भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. तर याचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. प्राथमिक भूकंप लहरी. उत्तर पाहूया. 1. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक किंवा पी भूकंप लहरी म्हणतात. 2. या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही म्हणतात. 3. या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. आता दुय्यम लहरींची माहिती पाहूया. 1. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. 2. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. 3. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटले जाते. 3. भूपृष्ठ लहरी. यामध्ये 1. या अतिशय विनाशकारी असतात. 2. प्राथमिक व दुय्यम लहरी भूकंपाच्या बाह्य केंद्रावर येऊन पोहोचल्यानंतर निर्माण होणाऱ्या लहरी म्हणजे भूपृष्ठ लहरी होय. 3. या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात. पुढचा प्रश्न आहे ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा. तर उत्तर पाहूया. उद्रेकानुसार वर्गीकरण. तर उद्रेकानुसार ज्वालामुखींचे पुढील 2 प्रकार पडतात. 1. केंद्रीय ज्वालामुखी. तर याची माहिती पाहूया. 1. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लाव्हारसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो व या नलिकेसारख्या मार्गातून लाव्हारस बाहेर पडतो. याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात. 2. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजरो पर्वत. आणि दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी. तर याची माहिती आहे. 1. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता अनेक भेगातून बाहेर पडतो याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनचे पठार. आता यामध्ये उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखींचे पुढील 3 प्रकार पडतात. 1. जागृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली. 2. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी.
जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ इटलीतील वेझुवियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. तिसरा आहे मृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजरो. प्रश्न 7वा. आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. तर याची आकृती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी देखील मी ती दाखवत आहे. तर ती व्यवस्थित निरीक्षण करून घ्या, तसा काढण्याचा प्रयत्न करा. तर त्यामध्ये जे जे घटक दिलेले आहेत त्याला नावे द्या. प्रश्न 8वा. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. आपल्याला या ठिकाणी एक नकाशा दिला आहे. त्यावरती आपल्याला माउंट किलिमांजरो, मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र, माउंट फुजी, क्रॅकाटोआ, माउंट वेझुवियस हे ठिकाण आपल्याला त्यामध्ये दाखवायचे आहेत. तर हा आहे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला जगाचा नकाशा. तर यामध्ये ते 5ही ठिकाण या ठिकाणी दाखवलेले आहेत. ते व्यवस्थित निरीक्षण करून घ्या आणि तसे काढण्याचा प्रयत्न करा किंवा ते तसे दाखवण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ, त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तेही चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि आवडतील देखील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाच्या पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.